पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम तदेवाहम नमतोन्य तिथिमे निश्चिता मती। ओम शांती शांती शांती। एकंदर विचारसागर नामक ग्रंथामधील 6व्या रंगाचा विचार करत असताना आग्रह देवाच्या 3 प्रश्नाचे उत्तर आपण पाहत आहोत। आग्रह देवाचा पहिला प्रश्न आहे मी कोण, त्याचं उत्तर दिलं सच्चिदानंदरूप ब्रह्मत्व आहे। दुसरा प्रश्न आहे जगताचा कर्ता कोण, सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वतंत्र स्वतंत्र ईश्वर जगाचा कर्ता आहे, तो व्यापक आहे आणि जीव त्याच्याहून स्वरूपात अभिन्न आहे, जरी उपाधी रूपाने भिन्न दिसलं तरी, असं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं। तृतीय प्रश्न आहे मोक्षाला हेतू कोण, अर्थात कांडत्रय निरूपिणी 80, 16 आणि 4 असे 1 लक्ष श्रुती कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर, त्यापैकी मोक्ष कशाने म्हणजे कर्माने का उपासनेने का ज्ञानाने, का ज्ञानकर्म ज्ञानोपासना किंवा कर्मोपासना, असा प्रश्न तिसरा आहे। त्याचं उत्तर पाहत असताना मोक्ष कर्माने किंवा ध्यानाने कंसात उपासनेने नाही, कारण मुमुक्षूला मोक्ष अपेक्षित आहे। मोक्ष म्हणजेच बंधाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती। तर बंधाची निवृत्ती ही क्रियेच्या अंगाने झाली कधी असती, कर्म उपासनासुद्धा मानसिक कर्म आहे, पण कर्माने बंधाची निवृत्ती कधी झाली असती, बंध जर सत्य असता तर, पण बंध मिथ्या असल्यामुळे अधिष्ठान ज्ञानानेच त्याची निवृत्ती होईल, न की कर्माने, असं उत्तर दिलं। आणि जसं की उदाहरणार्थ रज्जूवरी भासाला सर्प थोर केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार सर्प अणुमात्र ढळेना, तो सर्पाची निवृत्ती होण्याकरता अधिष्ठान रज्जूचं ज्ञानच लागतं, कारण जे ज्याच्या आज्ञाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं। आता बंध आद्यस्थ आहे, आत्म्याच्या आज्ञानाने भासलेला आहे, आत्मज्ञानानेच त्याची निवृत्ती होईल, दुसरा त्याला उपाय नाही। मग ज्ञानानेच मोक्ष याच्याकरता आपण ज्ञानेश्वरी गाथा उपनिषद याचे सगळ्यांची पुरावे बघितले। पण मग पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये अभिप्रेत्य परिहाराने जर कर्म किंवा उपासनेचं फल जर मोक्ष मानला तर कर्माचं फल किंवा उपासनेचं फल अनित्य आहे, आणि मोक्ष जर त्याचं फल मानलं तर मोक्षसुद्धा अनित्य ठरेल। बरं, यत् कृतकम तद अनित्यम, जसं कृष्यादी कर्माचं सस्यादी फल, यज्ञादी कर्माचं स्वर्गादी फल अनित्य आहे, मग मोक्ष जर कर्माचं फल मानला तर तो अनित्य होईल। बरं, कर्मकर्त्याला कर्मापासून म्हणजे तेही सकाम कर्मापासून, निष्काम कर्म असेल तर चित्तशुद्धी, निष्काम कर्म निष्काम उपासना असेल तर चित्तशुद्धी किंवा स्थिरता हे फल प्राप्त होतं, मलविक्षेप 2 दोषाची निवृत्ती होऊन। आणि जर सकाम कर्म किंवा उपासना असेल तर स्वर्ग किंवा वैकुंठ लोकाची त्याला प्राप्ती होते। म्हणजे कर्मापासून कर्मकर्त्याला 5 प्रकारच्या फलाचा लाभ होतो। काल विचार आपण केला, 1 उत्पत्ती, 2 नाश, 3 प्राप्ती, 4 विकार आणि 5 संस्कार। तर उत्पत्ती हा विकार जसं की घट कुलाला काय करतो, घटाची उत्पत्ती करतो, पण घटाची उत्पत्ती होण्याकरता घटा अगोदर नसतो आणि नंतर तो उत्पन्न होतो, आणि म्हणजे अगोदर मृत्तिका असतील तिचा घट करता येतो। पण तसं दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती म्हणलं तर स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाहीच आहे, आणि परमानंद तर आपलं स्वरूपच आहे। म्हणजे व्यावहारिक सत्तेतला सर्पाचा रज्जूच ठिकाणी जसा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, तसं पारमार्थिक सत्यातल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रातिभाषिक दुःखाचा खरं तर त्रैकालिक अत्यंत अभाव आहे। म्हणजे दुःख नित्यच निवृत्त आहे आणि परमानंद तर आत्म्याचं स्वरूपच आहे। म्हणजे रज्जूच ठिकाणी सर्पाची जसं नित्यसिद्ध निवृत्ती आहे त्रैकालिक अत्यंत अभाव, तसं मोक्षाच्या ठिकाणी बंधाचा त्रैकालिक अत्यंत भाव आणि परमानंदाची प्राप्ती म्हणतो तर त्याचा 3 कालामध्ये भावच आहे। म्हणून मोक्ष नित्यसिद्ध असल्यामुळे घटाची उत्पत्ती पहिला घट नव्हता आणि त्याची उत्पत्ती झाली, मोक्ष पूर्वी नाही नंतर प्राप्ती होती असं नाही, तो नित्यसिद्ध आहे, म्हणून प्राप्तिरूपी विकाराचा मोक्षाला लाभ होऊ शकत नाही। बरं, वेदांत श्रवण हे जरी केलेलं आहे तर ते मोक्षाच्या प्राप्ती करता का मोक्ष अप्राप्त आहे अशा भ्रमाच्या निवृत्ती करता, मोक्ष अप्राप्त आहे अशा भ्रमाच्या निवृत्ती करता वेदांत श्रवण आहे। आणि मग वेदांत श्रवणाने भ्रांती निवृत्त झाल्याच्या नंतर नित्यप्राप्ताचीच प्राप्ती आहे आणि नित्यनिवृत्ताची निवृत्ती आहे। हा विषय तर अगदी प्रथम तरंगातच आपला पाहिलेला आहे। आणि बरं, याला पुरावा काय म्हणाल तर वार्तिकांत ब्रह्मविद्या उत्तर मुनीनाम प्रमाण्यम, आणि वार्तिकार कोण भगवान सुरेश्वराचार्य यांनी नैष्कर्म सिद्धी नामक ग्रंथामध्ये हे स्पष्ट सांगितलं की श्रवणाचं फल जे मोक्ष आहे त्यामध्ये नित्यप्राप्ताची प्राप्ती नित्यनिवृत्ताची निवृत्ती आहे। म्हणून कर्माच्या द्वारा प्राप्तिरूपी जो संस्कार आहे तो मुमुक्षूला अपेक्षित नाही। बरं, आपलं उत्पत्ती आणि मग नाश म्हणावं तर घट उत्पन्न झाल्याच्या नंतर घटामध्ये दंड वगैरे घातला तर घटाचा काय होतो, ध्वंस होतो, घटाचा नाश होतो। तर मुमुक्षूला नाश तर बंधाच्या अतिरिक्त कशाचा नाश करायचा नाही, आणि बंधाचा नाश जसा घटात नाश
तो धोंडा किंवा सोटा घालून किंवा घट फेकून त्याचा नाश झाला, ही क्रिया आहे. पण बंधाचाच नाश मुमुक्षूला करायचा आहे, बंध अतिरिक्त दुसऱ्याचा नाश करायचा आहे. आणि बंधाचा नाश क्रियेने कधी होईल? बंध सत्य ठरला तर बंध मिथ्या असल्यामुळे त्याचा नाश ज्ञानानेच होणार आहे. म्हणून नाशरूपी क्रियेचा देखील उपयोग मुमुक्षूला नाही. बरं, प्राप्तिरूपी क्रिया म्हणाल तर आपण इथून चालत गेलो तर मंदिरात दर्शनाला जाणं, म्हणजे जसं केळगावमध्ये निघालो आणि आळंदीमध्ये चालत गेलो तर ग्रामांतराची गमनरूपी क्रियेने आळंदीरूपी ग्रामाची प्राप्ती होते. पण तसं मोक्षरूपी क्रियेमध्ये मोक्ष म्हणजे ब्रह्मात्मस्वरूपाची प्राप्ती. आणि तो आत्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? बृहन्नात व्यापक आहे, व्यापकात क्रिया नाहीच आहे कुठली. बरं, त्याची प्राप्ती करता करते पूर्वी अप्राप्त आहे असंही नाही, ते नित्यच प्राप्त आहे. म्हणून प्राप्तिरूपी कर्माचा जो एक प्राप्तिरूपी अंश आहे त्याचाही मुमुक्षूला उपयोग नाही. आता विकाररूपी म्हणाल तर मुळात तांदूळ आपण म्हणलो काल शिजायला टाकले का त्याचा काय होतो? भात होतो. म्हणजे हा काय झाला? त्याच्यात विकार. पण आत्मस्वरूपामध्ये असा काय मुमुक्षूला मुक्ती म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती, भावरूप असणाऱ्या आत्म्याची प्राप्ती. आणि ती दुःखाची निवृत्ती सुद्धा अभावरूप नाही तर अधिष्ठान रूप आहे, आणि अधिष्ठान भावरूप आहे. म्हणून त्या आत्म्यामध्ये कुठला विकार होतच नाही, कारण विकार होतो तर आत्मा निर्विकारित्व राहणार नाही, उदतो व्याघात दोष येईल. म्हणून विकाररूपी हा सुद्धा कर्माचा जो लाभ आहे तो मुमुक्षूला अपेक्षित नाही. आणि शेवटचा राहिला संस्कार, त्याच्यामध्ये दोषापनयन आणि गुणाधान. कपडे धुणं हा दोषापनयन आहे, आणि प्रेस करणं हा गुणाधान आहे. किंवा एखादा पांढऱ्या वस्त्राला लाल रंगामध्ये, आता हे वस्त्र दिसतं आपल्याला ग्रंथाचं, हे काय मुळात पांढरंच होतं कापसाचं म्हणल्यामुळे, कापूस पांढराचा आहे, पण त्याला लाल रंगामध्ये बुडून ते काय झालं? तांबड्या वर्णाचं झालं. हे गुणाधान आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोषापनयन संस्कार करायचं नाही, कारण जीवाला मलाची निवृत्ती करायची तर आत्मा मलाची निवृत्ती करायला म्हणाल तर आत्मा नित्य शुद्ध आहे. अंतकरणाच्या मलाची निवृत्ती म्हणाल तर ते बरोबर आहे, पण त्या मुमुक्षू त्यालाच म्हणतात का ज्याच्या अंतकरणाच्या मलाची निवृत्ती पूर्वी झालेली आहे, म्हणून तोही मल राहिला नाही. आणि अज्ञानरूपी मलाची निवृत्ती म्हणाल तर ती कर्माने होणार नाही, कारण ज्ञानाने निवृत्त होतं, म्हणूनही त्या गुणधानरूपी संस्काराची आवश्यकता नाही. आता दोषापनयन संस्कार करायचं म्हणाल तर दोषापनयन संस्कार करायचं नाही अगोदर, म्हणजे आत्ममलाची निवृत्ती करता येत नाही. आत्मा नित्य शुद्ध आहे, अंतकरणाचं मल पहिलाच निवृत्त झालं आहे, आणि अज्ञान मल तर तो ज्ञानाने निवृत्त होईल, कर्माने होणार नाही. पण मग गुणादान करा म्हणला तर गुणादान करण्याकरता पदार्थ सगुण असावा लागतो, पण आत्मा निर्गुण आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, म्हणून गुणाधान स्वरूपाचा संस्कार देखील आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. मग याचाच अर्थ काय? कर्त्याला कर्मापासून, उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे. मग कर्त्याला कर्मापासून उत्पत्तीनाश, प्राप्ती, विकार, संस्कार असा 5 लाभ होतो. आणि मुमुक्षूला या 5 पैकी कुठल्याच लाभाची अपेक्षा नाही मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून मोक्ष कशाने म्हणावं लागेल? मग कर्म किंवा उपासनाने नाही, तर मोक्ष ज्ञानानेच आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. अशा पद्धतीने आपण मोक्ष हा ज्ञानाचाच फल आहे असा विचार केला. पण याच्यामध्ये आता 2 वाद येतात, एक क्रमसमुच्चयवाद आणि समसमुच्चयवाद. तर समसमुच्चयवादी काय म्हणतात? आता वेदांतामध्ये सुद्धा कर्म उपासनेचा पूर्णच त्याग आहे असं नाही. ज्या वेळेला आपल्या काय तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं, किरणयान परी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. वाघिणीचं दूध कुठल्या पात्रात राहतं? नेहमीच म्हणतो आपण सुवर्ण पात्रात राहतं. अन्य पात्राचं असेल तर ते भांडं भेदून ते जमिनीत निघून जातं. तसं ज्ञानरूपी वाघिणीचं दूध साधन चतुष्टय संपन्न अंतकरणात राहतं, अन्य पात्राचं भेदन करून ते निघून जातं. मग त्या अंतकरण शुद्ध असणं म्हणजे त्याच्या मलिनता नसणं आणि चांचल्य नसणं. आणि मलिनता हे कशाचा आहे? मल नावाचा दोष, आणि चांचल्य हा विक्षेप नावाचा दोष. मग मल निवृत्तीचं साधन कोण सांगितलेलं? निष्काम कर्म. आणि विक्षेप निवृत्तीचं साधन कोण सांगितलेलं? निष्काम उपासना. मग निष्काम कर्म, निष्काम उपासना करून चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्याच्या नंतर गुरु शरणांगती करून मग परोक्ष ज्ञान, असत्वपादक आभानापादक आवरणाची निवृत्ती, आणि अगदी म्हणून असनाक्षयाच्या द्वारा आनंद पादक आवरणाची देखील निवृत्ती होऊन मग सुस्वरूपाची प्राप्ती, असा क्रम सांगितलेला आहे. क्रममुक्तीमध्ये कर्म उपासनेचा स्वीकार आहे. पण ज्या वेळेला अविधपूर्व क्षणी जर आपण विचार करायला लागलो तर मुक्तीला साक्षात हेतू कोण? तर ज्ञानच म्हणावं लागतं. पण मग याच्यामध्ये 2 वाद आहे, क्रमसमुच्चय आणि समसमुच्चय. क्रमसमुच्चय वेदांत स्वीकारतो, पण समसमुच्चय हे म्हणणं बरोबर नाही. पण आता समसमुच्चयवाद्यांचं मत येतं की ते म्हणतात कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्ही देखील मुक्तीला कारण माना. म्हणून कसे माना? तर त्याकरता काही दृष्टांत देऊन ती गोष्ट काय करतात? सिद्ध करतात. परिचित 47 क्रमांकाचा
समुच्चयवाद्याचं मंडन, पुढे येणार त्यांचं खंडन. आता मंडन काय ते आपण थोडक्यात बघू, गोषवारा बघू, नंतर पंक्ती आपण वाचू. तर समुच्चयवाद म्हणजे काय, तिन्हीची उपयोगिता आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान, तिन्ही मोक्षाला हेतू आहे असं ते असं म्हणतात. पण त्यांना म्हणतात नुसतं म्हणा म्हटल्याचं चालणार नाही. रोजच आपण म्हणतो नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी. मग कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मोक्षाला हेतू आहे असं म्हणण्याकरता पुरावा काय, तर ते म्हणतात जसं की एखादा पक्षी असतो आणि त्याला आकाशामध्ये गगनात भरारी घ्यायची असते, तर एका पंखाने तो भरारी घेऊ शकतो का? 2 पंख लागतात, 2 पंख लागतात. मग 2 पंख असेल तर तो पक्षी आकाशामध्ये भरारी घेऊ शकतो, अन्यथा नाही. तसं मुमुक्षरूपी पक्षाला चिदाकाशामध्ये भरारी घेऊन मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर त्याला देखील 2 पंख लागेल. त्यातला पहिला पंख आहे कर्म, म्हणजे उपासनासुद्धा एक मानसिक कर्म, म्हणजे कर्म उपासनेचा एक पंख, आणि ज्ञानाचा दुसरा पंख म्हणजे मुमुक्षरूपी पक्षी, चिदाकाशरूपी आकाश, त्याच्यामध्ये मोक्षरूपी फळाला, त्याला उत्पलावना सरीचा पक्षी फळाशी झोंबे जायचा म्हटले ना, मग त्याला मोक्षरूपी फळाचं मोक्षरूपी फळाचा आस्वाद घ्यायचा आहे. मुमुक्षरूपी पक्षाला मोक्षरूपी फळाचा आस्वाद घ्यायचा, आणि ते मोक्षरूपी फळ जर चिदाकाशात असेल तर त्याच्याकरता गगन भरारी घेण्याकरता त्याला 2 पंख पाहिजे. मग एक पंख आहे निष्काम कर्म उपासनेचा आणि दुसरा पंख आहे ज्ञानाचा. त्याच्याद्वाराच मुमुक्षरूपी पक्षी चिदाकाशात भरारी घेऊ शकेल, अन्यथा नाही. असं म्हणून तुम्ही हे दोन्हीचा स्वीकार करा. कर्म, उपासना आणि ज्ञान मोक्षाला कारण आहे, पक्षाचं दृष्टांत देऊन. किंवा दुसरा दृष्टांत रामेश्वर सेतू दर्शनाचा आहे. रामेश्वर सेतू दर्शन. आता रामेश्वर सेतू कोणता? रामेश्वराच्या मंदिरापासून ते लंकेपर्यंत 100 योजन बांधलेला प्रभू रामचंद्राने त्रेतायुगातला जो पाषाणाचा सेतू आहे त्याला रामेश्वर सेतू म्हणतात. आणि ते रामेश्वर सेतू दर्शन घेण्याकरता अनेक आपले सनातन धर्माला मानणारे अनेक भाविक आजही जातात. तर त्या रामेश्वर सेतूचं दर्शन काय करतं? पापाचा नाश करतं. पण रामेश्वर सेतूचं दर्शन हे झालं ज्ञान, आणि मग नंतर पापाचा नाश. पण पापाचा नाश नुसतं रामेश्वर सेतू दर्शनाने होत नाही. मग श्रद्धायुक्त अंतकरणाने तिथपर्यंत भावरूपी जाण्याचं कर्म देखील घडलं पाहिजे. म्हणजे श्रद्धापूर्ण अंतकरणाने, श्रद्धा ही उपासना झाली आणि तिथपर्यंत जाणं हे कर्म झालं, आणि रामेश्वराचं सेतू दर्शन हे ज्ञान झालं आहे ना. मग कर्म आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने गमन ही एक गोष्ट म्हणजे कर्माची, आणि रामेश्वर सेतू दर्शन हे ज्ञान, म्हणजे तिन्ही गोष्टी तिथे आहे की नाही, तेव्हाच पापाची निवृत्ती होते. नुसतं रामेश्वर सेतू दर्शन घेतलं आणि श्रद्धायुक्त गमन जर नसेल तर फल प्राप्त होणार नाही. श्रद्धायुक्त गमन तिथपर्यंत केलं आणि रामाचं सेतू दर्शन घेतलं नाही तर पापाचा नाश होणार नाही. मग या 2 गोष्टी लागतात की नाही, श्रद्धापूर्ण गमनही पाहिजे आणि रामेश्वर सेतू दर्शनही पाहिजे, म्हणजे ज्ञानही पाहिजे आणि उपासना कर्म देखील पाहिजे. श्रद्धा म्हणजेच उपासना आणि जाण्याचं कर्म आहे ना, ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे तरच पापाचा नाश होतो. आहे की नाही? म्हणले हो. हा झाला दृष्टांत. तसं कारण श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धाहीन पुरुषाला फल प्राप्त होत नाही पाप नाशाचं. तशा पद्धतीने ब्रह्मज्ञानाचं फल कोण आहे? मोक्ष आहे. ब्रह्मज्ञानाचं फल कोण? मोक्ष. पण ब्रह्मज्ञानाचं फल मोक्ष हे मानण्याकरता तिथे कर्म उपासना सुद्धा आवश्यक मानलीच पाहिजे. जसं रामेश्वर सेतू दर्शन हे प्रकारचं ज्ञान आहे आणि श्रद्धापूर्ण गमन हे प्रकारचं कर्म आहे, तेव्हा पापनाश रूपी फल साधकाला प्राप्त होतं. श्रद्धापूर्ण गमन नसेल आणि नुसतं सेतू दर्शन असेल, पापनाश फल प्राप्त होणार नाही. नुसतं सेतू आणि श्रद्धापूर्ण गमन आहे पण सेतू दर्शन नाही तरी पापनाश होणार नाही. आणि दोन्ही श्रद्धापूर्ण गमनही आहे आणि सेतूचं दर्शन आहे तर पापनाश होईल. तद्वत ब्रह्मज्ञानाला मोक्षरूपी फल प्राप्त होण्याकरता जसं रामेश्वर सेतू दर्शनाने पापाचा नाश होण्याकरता श्रद्धापूर्ण गमन हे जसं सहाय्यक कारण आहे त्याला, तसं ब्रह्मज्ञानाने मोक्षरूपी फल प्राप्त होण्याकरता कर्म उपासना हे त्याला आवश्यक सहाय्यक कार्य तुम्ही मानलं पाहिजे. म्हणजे कोणता वाद आला? समुच्चयवाद. बरं, वेदांतमध्ये सुद्धा कर्म केवळ ज्ञानानेच मोक्ष सांगितलेला आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम. हे जरी खरं असलं तरी कर्म उपासना कारण स्वीकारलंच नाही का? नाही स्वीकारलं नाही का? स्वीकारलं. कारण माऊली म्हणतात तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं किरणयान परिथारे आयशे मन शुद्ध व्हावे. मन म्हणजे अंतकरणे शुद्ध आणि स्थिर होण्याकरता मलविक्षेप 2 दोष गेले पाहिजे की नाही? आणि ते 2 दोष जाण्याकरता निष्काम कर्म उपासनेची आवश्यकता नाही का? मग निष्काम कर्म उपासनेची आवश्यकता या 2 दोषाची निवृत्ती करता असल्यामुळे कर्म उपासना सहाय्यक मानलेलीच आहे.
मग कर्म उपासना जर तुम्ही आपण हेतू मानलेलीच आहे ज्ञानाकरता, तर मग ती कर्म उपासना जशी ज्ञानाकरता हेतू मानता तशी कोणाकरता हेतू माना, मोक्षाकरता देखील हेतू माना. एवढंच आम्हाला म्हणा. तुम्ही ज्ञानाकरता तर स्वीकारलेलेच आहे, पुढे एक पायरी जा, मोक्षाकरता सुद्धा कर्म उपासना हेतू आहे. तुम्ही ज्ञानाकरता हेतू कोण मानता? कर्म उपासना. चित्तशुद्धी आणि स्थिर झालं की मग काय होतं? ज्ञान होतं. मग ते त्या ज्ञानाद्वारा जो मोक्ष प्राप्त होतो त्याच्याकरता सुद्धा कर्म उपासना हेतू आहे असं आपण म्हणा. बरं, असं का म्हणा म्हणतो आम्ही? कारण ज्ञान झालं तर ज्ञानोत्तर पुरुष देखील कर्म उपासना करताना दिसतात की नाही? जनक महाराज ज्ञानी नव्हते का? त्यांनी कर्म केले का नाही? उपासना केली की नाही? वशिष्ठ ज्ञानी नाही का? भगवान श्रीकृष्ण ज्ञानी नाही का? हे सगळे महापुरुष, ज्ञानोबराय ज्ञानी नाही का? मग त्यांनी वारीचं कर्म केलं नाही का? बरं, त्यांनी विठ्ठल तुझी जीवी माझी जीवीची आवडी पंढरपुराने गोडी हे झालं कर्म. आणि जीवीची जीवा प्रेम भावाच्या भावा तुझं वाचून केशवा आणून आवडे, किंवा ज्ञान घेऊन गावा गोविंदुगा, बोलले नाही का? मग त्यांनी कर्म उपासना केली नाही का? ज्ञानोत्तर ज्ञानी पुरुष देखील कर्म उपासना करताना दिसतात. याचाच अर्थ काय? कर्म उपासना सुद्धा सहाय्यक कारण मानलंच पाहिजे मोक्षाला. किंवा दुसरं, केवळ ज्ञानाने जरी मोक्ष होतो तरी ज्ञानोत्तर स्थितीमध्ये त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं रक्षण होण्याकरता तरी कर्म उपासना केली पाहिजे. पहिली कर्म उपासना कशा करता करायची? चित्तशुद्ध आणि स्थिर होण्याकरता. नंतर कर्म उपासना कशा करायची? ज्ञानाच्या रक्षणाकरता. कारण जलसिंचन, आता एखादा वृक्ष आहे ना, ओसड भूमीमध्ये आहे, पण त्याला वृक्ष उत्पन्न झाला, पण जलसिंचन जर केलं नाही तर काय होतं? वृक्ष जळून नष्ट होतो. तसं अंतःकरणरूपी भूमीमध्ये ज्ञानरूपी वृक्ष, बोधरूपी पुत्र, आताच म्हणलो आपण, ज्ञानरूपी वृक्ष जन्माला आला, पण त्याला कर्म उपासनारूपी जलसिंचन केलं नाही तर तो काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. म्हणून कर्म उपासना केलीच पाहिजे. किंवा असंही म्हणा की अगोदर चित्तशुद्धी आणि स्थिरतेकरता जसं कर्म उपासनेचा स्वीकार केला तसं ज्ञानोत्तर ज्ञान रक्षणाकरता कर्म उपासना केली पाहिजे. त्याच्याकरता उदाहरण देतात. आता एखादी भूमी आहे, आळंदीसारखी भूमी आहे, किंवा अनेक संस्था आहे गावोगावी, मग ते काय करतात? ब्राह्मण वेद पाठशाळा निर्माण करतात. पण मग त्या भूमीला, दूषित भूमीला पहिले संस्कारित करतात, म्हणजे दोष आपल्याने संस्कार करतात, गुणदान स्वरूपाचा संस्कार करतात, आणि ती भूमी पवित्र आणि शुद्ध झाली का तिथे वेदाचं अध्ययन पठण पाठन सगळं कार्य चालतं. पण काही कारणास्तव तीच भूमी जर बंजर झाली, दूषित झाली, तर वेद पाठक तिथे थांबतात का निघून जातात ते दुसरीकडे. त्या दंडकारण्यामध्ये ऋषीमुनी राहायचे, पण ज्यावेळेला मारीची, सुबाहू, त्राटिका याने उच्छाद मांडला, तिथून ऋषीमुनी काय झाले? निघते झाले. म्हणजे असं होतं ना. तद्वत अंतःकरणामध्ये जरी निष्काम कर्म, निष्काम उपासना अगोदर केली, चित्त अंतःकरण रूपी भूमी शुद्ध झाली, त्यामध्ये ज्ञान जन्माला आलं, पण त्या ज्ञानाच्या रक्षणाकरता म्हणून, म्हणजे त्या अंतःकरणाचं पावित्र्याने स्वच्छ जर ठेवलं नाही तर ते ज्ञानसुद्धा काय होईल? निघून जाईल. आणि मग ते ज्ञान निघून जाऊ म्हणून अगोदर ज्ञानाची उत्पत्ती करता, जसं त्या वृक्षाची उत्पत्ती करता जलसिंचन लागतं आणि फलाच्या निष्पत्ती करता सुद्धा जलसिंचन लागतं, तसं अंतःकरणारूपी भूमीमध्ये ज्ञान उत्पन्न होण्याकरता निष्काम कर्मवरून निष्काम उपासनारूपी जलसिंचन लागेल, आणि त्याचं रक्षण करण्याकरता सुद्धा निष्काम कर्म उपासना करावी लागेल. नाहीतर शुद्ध भूमीत ते राहतात संस्कारित केलेल्या भूमीमध्ये, तसं निष्काम कर्म, निष्काम उपासना युक्त असणाऱ्या शुद्ध भूमीमध्ये हे ज्ञान राहील. पण ती भूमी जर काही कारणाने अपवित्र झाली तर ती वेद पाठक, ब्राह्मण, साधक जसे निघून जातात, तसे अंतःकरणरूपी बोधरूपी बोध हा काय होईल? त्या निष्काम कर्म, निष्काम उपासना ज्ञानोत्तर नाही केल्यामुळे चित्त पुन्हा मलिन आणि अशुद्ध होईल, आणि मग तो ज्ञान तिथून निघून जाईल. ते जाऊ नये असं वाटत असेल तर ज्ञान रक्षणाकरता म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना केली पाहिजे. एक तर काय म्हणा? कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मोक्षाला हेतू आहे असं म्हणा. आणि असं जर मानायचं नसेल तर मोक्ष जरी ज्ञानाने होत असला तरी त्या ज्ञानाच्या रक्षणाकरता पुन्हा कर्म उपासनेची गरज आहे असं म्हणा. म्हणजे दोन्हीपैकी कोणताही प्रकार स्वीकारला तर समसमुच्चयवादाचा स्वीकार केला असं होईल, आणि हा समसमुच्चयवादच घेणं उचित आहे असं पूर्वपक्षाचं मत आहे. म्हणजे कोणाचं? समसमुच्चयवाद्यांचं मत आहे. पण तो समसमुच्चयवाद कसा आहे? खंडित आहे. आता त्याचा खंडनाचा विचार उद्याच्या चिंतनामध्ये येणार. पण मंडनाचा विचार काय आहे तो आपण एक गोषवारा बघितला, तेवढ्या पंक्ती आपण वाचूया. तरंग 6वा, परिच्छेद 48 क्रमांकाचा, रामकृष्णारी 47 क्रमांकाचा परिच्छेद, आणि त्यावर समसमुच्चयवादी काय बोलतात बघा. समसमुच्चयवाद्याचे मत: कोणी कर्म उपासना सहित ज्ञान मोक्षास हेतू आहे असे म्हणतात. कोण म्हणतात? म्हणजे जे म्हणतात त्यांचंच नाव आहे समसमुच्चयवादी. ते म्हणतात
कर्म, उपासना आणि त्याच्यासहित कोण ज्ञान, या तिन्हीने काय होतो मोक्षाला हेतू आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की काय म्हणतात ते बघा, आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही. त्याला उड्डाण करायचं म्हणलं तर गमनास दोन्ही पंखाची जरुरी असते. हे झालं दृष्टांत. अगदी त्याचप्रमाणे मोक्ष लोकाला जायचं आहे, कोणाला, साधकाला, मुमुक्षूला, मुमुक्षरूपी पक्षाला मोक्षरूपी छेदाकाशामध्ये भरारी करायची आणि आनंदरूपी फळाचं अवग्रहण करायचं. तर त्याच्याकरता उड्डाण करण्याकरता त्याला पंख लागेल. मग पहिला पंख कोणता, कर्माचा, म्हणजे त्याच्यामध्ये कोण आली, निष्काम कर्मसुद्धा, आपलं कर्मसुद्धा, उपासनासुद्धा एक मानसिक कर्म असल्यामुळे कर्म उपासनाचे एक पंख आणि ज्ञानाचा दुसरा पंख, याच्याद्वारा मुमुक्षरूपी पंखी, मुमुक्षरूपी पक्षी काय होईल, मोक्षरूपी लोकामध्ये उड्डाण करेल आणि आनंदरूपी फळाचं अवग्रहण करेल. पण त्यातला एक पंख नसेल तर पक्षी उड्डाण करू शकत नाही. तसं मुमुक्षूला कर्म उपासनारूपी पंख नसेल किंवा ज्ञानरूपी पंख नसेल, दोन्हीपैकी एक नसेल तर तोही उड्डाण करू शकणार नाही. म्हणून म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष लोकास एक ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही. उपासनासहित कर्म या दुसऱ्या पंखाची जरुरी आहे. उपासना ही मानस कर्म असल्यामुळे कर्म हा एक पंख, उपासना सुद्धा काय एक मानसिक कर्म आहे, म्हणून कर्म एक पंख झाला. म्हणजे कर्म आणि उपासना हा एक पंख आणि दुसरा पहिला पंख कोणता, ज्ञानाचा. असे पंख किती, दोन. पक्षी कोण, मुमुक्षू आहे ना. आकाश कोणतं, कोणता लोक, मोक्षरूपी लोक आहे ना. आणि त्यात कोणतं फळाचं ग्रहण करायचं, याला आनंदरूपी फळाचं. तर त्याकरता दोन पंख त्याला लागतील. दुसरा दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतुदर्शनाने काय होतं, मनुष्याच्या जीवनातला पापाचा नाश होतो. पण त्यामध्ये सेतुदर्शन हे प्रत्यक्ष ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप सेतुदर्शन हा एक भाग आणि दुसरा भाग कोणता, परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही. त्याच्याकरता साधकाला आणखी काय करावं लागतं, भक्तीसह वर्तमान गमनाची आवश्यकता आहे. भक्ती म्हणजे उपासना आणि गमन जाण्याची क्रिया म्हणजे हे कर्म आहे ना. म्हणजे एक दुसरी एक क्रिया महत्त्वाची आहे. कारण देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार शेवित झाले एक चित्त तरी बहुते, एवढ्यासाठी नका करू आता दगा. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाय मागिले ते वास, पुढते सोस सेवेचाचे. म्हणजे श्रद्धाही पाहिजे ना. रामेश्वर सेतुदर्शनाने पाप कोणाचं निवृत्त होतं, ज्याची श्रद्धा असेल. श्रद्धाच नसेल तर पाप निवृत्त होणार नाही. बाबा एक गोष्ट सांगत असतात, आळंदीच्या घाटावरती एक मनुष्य फारच विचलित, फारच दुःखी, फारच त्याच्या चेहऱ्यावरचे असे वेगळेच दुःखाचे भयंकर, जणू का दुःखाचा पहाड त्याच्यावर कोसळा असते तिची मुद्रा. आणि आनंद आश्रम स्वामी महाराज डॉक्टर बाबा त्यांच्यासोबतच होते. ते घाटावर बसले होते आणि त्याची ती दयनीय अवस्था पाहिली. पुढीलाचे काय नाही, पायी काटा नेटे ती व्यथाजी उमटे, पोळे संकटे पुढीलाची नेजो. मग त्याची ती व्यथा बघून स्वामीला राहवलं नाही. स्वामी म्हटले का रे बा इकडे काय झालं, म्हणले काहीच नाही. म्हणले मी इतका पापी आहे, म्हणले का आता मला कशातूनच सुटका नाही आहे ना. ते म्हणले बघ तुला पापातून सुटायचं, म्हणले हो. म्हणले मग जा इंद्रायणीचा आंघोळ करू नये. तो आला, म्हणले सुटला तो आता. इंद्रायणीने सगळं तू पाप अर्पण केलं नाही, म्हणले एवढ्याने कसं होईल. म्हणजे दुसऱ्यांदा आंघोळ करू नये. इंद्रायणीला मातेला म्हण माझं पाप तुला सगळं समर्पित करतो. तो म्हणला ठीक आहे. म्हणले पूर्ण डुबकी मारली. म्हणले इंद्रायणी माते मी जेवढं काही कायिक वाचिक मानसिक पाप केलं, निषिद्ध कर्म केले ते सगळं तुला समर्पण. आला बाहेर. म्हणले झाला की नाही आता मुक्त, नाही म्हणले एवढ्याने कसं होईल. म्हणजे एक काम करा, आता तुझं पाप मी घेतलं तर चालेल का. म्हणलं हा. पुन्हा एक बुडी मारून ये, उंजळपर पाणी घेऊन ये. आला घेऊन. म्हणले माझ्या हातात पाणी सोड आणि म्हण माझ्या जीवनात जे काही वाचिक निषिद्ध पाप घडलं ते मी स्वामीला समर्पण करतो. तो म्हणला आणि म्हणल्याच्यानंतर आता झालं की नाही मुक्त. तो म्हणलं नाही स्वामी एवढ्यानं कसं होईल. म्हणले आता स्वामीची दयाच. म्हणले एकदा माऊलीकडे तर ओल्या वस्त्रानेशी घेतला आणि माऊलीचं स्नान केलं आणि माऊलीला अभिषेक कर, माऊलीला पाणी सोडून म्हण माऊली माझ्या जीवनात सगळं पाप मी तुम्हाला समर्पित करतो आणि मग त्याच्यातून तू मुक्त होशील. तसाही तो म्हणला. झाला की नाही. म्हणलं आता मुक्त नाही. म्हणलं पण स्वामी एवढ्याने कसं होईल. ते म्हणले आता तुला एवढ्याने कसं होईल ना, आता तुला कुठेच मुक्ती नाही. म्हणले आता कशानेच तुला मुक्ती नाही, वज्रलेपम भविष्यती. म्हणले का. अरे म्हणले तुझी श्रद्धाच नाही तर तू मुक्त होईल कसा. एवढं सगळं करण्याच्या पाठीमागे काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नाही तर मग सारसबागेमध्ये जसं फिरायला जातात तसे लोक काय करतात, 4 धाम सप्तपुरी अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंग हे सुद्धा फिरायला म्हणून जातात. त्यांचं पाप निवृत्त होईल का नाही. निवृत्त होण्याकरता भांडवल गाठी तरी विश्वास, श्रद्धाही पाहिजे. म्हणजे श्रद्धासहित तिथे गमन आणि सेतूचं दर्शन, मग पापाची निवृत्ती होईल. नुसतंच दर्शन केलं तरी पापाची निवृत्ती नाही, नुसतंच गमन केलं दर्शन नाही केलं तरी पापाची निवृत्ती नाही. या दोन्ही गोष्टी पाहिजे. भक्तीसह वर्तमान गमन हा एक हेतू आणि दुसरं रामेश्वर सेतूचं दर्शन. आणि या 2 गोष्टी झाल्या तर पापाची निवृत्ती होती. हो की नाही, असंच मान्यता आहे की नाही. आपण म्हणू हो. मग पूर्व पक्ष म्हणतो आता हा दृष्टांत जसा ना तसा आता सिद्धांत सांगतो समसमुच्चय वादाचा. काय म्हणतो बघा. तो म्हणतो भक्तीसह वर्तमान गमनाची आवश्यकता आपलं सहाय्यता पाहिजे. कारण श्रद्धारहित पुरुषाने केवळ सेतू ज्ञानाने पाप निवृत्त होत नाही. उदाहरण देतात जसे सेतूचे ज्ञानास पाप निवृत्तीरूप
फल प्राप्ती करता श्रद्धागमन आदी कर्माची सहाय्यता असते, तसं ब्रह्मज्ञानाने मोक्षरूपी फलप्राप्ती करता कर्म उपासनेची सहाय्यता लागेल. बघा, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही मोक्षरूप फलप्राप्ती करता कर्म उपासनेची जरुरी आहे. म्हणजे दोन दृष्टांत दिले, पहिला पक्षाचा पंखाचा आणि आता रामेश्वर सेतू दर्शनाचा. म्हणून या दोन्ही दृष्टांताच्या माध्यमातून कोणता वाद तुम्ही स्वीकारा? समसमचे वाद तुम्ही मान्य करा. आणि ज्याच्या मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात त्यांनाही, आता ज्यांच्या मतात म्हणजे तुमच्याच मतात, उत्तर मीमांसेच्या मतात केवळ ज्ञानाने काय मानतात? मोक्ष मानतात, तर त्यांना देखील कर्म उपासना मोक्षाचे कारण मानलेलेच आहे. कशा करता? चित्ताची शुद्धी आणि स्थिरते करता बहिरंग साधन म्हणून त्यांचाही स्वीकार केलेलाच आहे. कारण शुद्ध आणि निश्चल अंतकरणामध्ये ज्ञान होते असा त्यांचा सिद्धांत आहे. तैशी मोक्ष देईल ज्ञान, आत्ताच आपण ओवी बोललो. आणि मग ती अंतकरणाची शुद्धता आणि निश्चलता, शुद्धता मलदोषाची निवृत्ती झाल्याच्या नंतर आहे ना, आणि निश्चलता विक्षेप दोषाची निवृत्ती झाल्याच्या नंतर, आणि ती होती कशाने? निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने होते. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे हेतू आहेत. जशी कर्म उपासना ज्ञानाचे हेतू आहेत त्याप्रमाणे मोक्षाचीही कर्म उपासना हेतू मानणे योग्य आहेत. मग कर्म उपासना जसे ज्ञानाचे हेतू आहे ना, तशी कर्म उपासना कशाचे हेतू मानले पाहिजे? मोक्षाची. ज्ञानाचे तर तुम्ही मानलेलेच आहे, फक्त कशाचे मानत नाही तुम्ही? मोक्षाचे मानत नाही. तर ते मोक्षाचे सुद्धा कर्मोपासना हेतू मानले पाहिजे. म्हणजे कसे मानले पाहिजे त्याचं आणखी स्पष्टीकरण देतात. बघा, जसं की बघा, वृक्षाच्या उत्पत्ती करता कोण लागतं? जलसिंचन. आणि वृक्षाला पुन्हा फलनिष्पत्ती करता जलसिंचन. तसंच अंतकरण रूपी भूमीमध्ये ज्ञानाची उत्पत्ती करता कर्मोपासना रूपी जलसिंचन, आणि त्या ज्ञानाचं रक्षण होऊन त्याला मोक्षरूपी फलप्राप्ती करता पुन्हा कर्मोपासना रूपी जलसिंचन. मग ते मानलंच पाहिजे की नाही? मानलंच पाहिजे असं आता बोलतात. बघा, ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्ष उत्पत्ती आणि फलनिष्पत्ती म्हणजे फलायला हेतू आहे, तशी कर्मोपासना रूपी हे देखील ज्ञानरूपी वृक्षाची उत्पत्ती करता आणि ज्ञानरूपी वृक्षाला मोक्षरूपी फलनिष्पत्ती करिता कर्म उपासना रूपी जलसिंचनाची योग्य आवश्यकता मानायला हवी. ती कसं बोलतात बघा. तसेच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्याच्या हेतू आहेत असे मानणे योग्य आहे. जरी आता तुम्ही काय म्हणाले, एखाद्या वेळेस तुम्ही म्हणू शकतो तो की वृक्ष डोंगरावर मोठे मोठे वृक्ष आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात हिरवीगार दिसतात, लिंबाची झाडं बघा, त्यांना कोणी जलसिंचन केलं? तसे एकदा वृक्ष उत्पन्न झाला ज्ञानरूपी वृक्ष, तर त्याला पुन्हा जलसिंचनाची गरज नाही असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण तुम्ही विचार करा, त्याच्या मुळाला कुठंतरी काय मूळ भेदी खडकाचे ते अंग असं म्हणलं आहे. खडकात कुठंतरी मूळ जातं आणि कुठंतरी पानाचा ठाव घेतं तरच ते वर जगतं. म्हणजे पाणी त्याच्या मुळाच्या खाली कुठंतरी नसेल तर ते वर हिरवं राहणार नाही. तसं कर्मोपासना केलीच पाहिजे ज्ञानरूपी वृक्षाचं रक्षण करण्याकरता. म्हणून तो म्हणतो, जरी वनातील वृक्षास जलसिंचना वाचून फले येतात तरी वृक्षाच्या मुळाशी जलाचा संबंध असतो. जलसंबंध नसेल तर फलं येणार नाहीत. असो, एकंदर विवेचनावरून कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही देखील काय आहे? मोक्षाला हेतू आहे. आता कसे आणखी थोडासा प्रकार बघा, कसं सांगतो. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म करताना दिसतो की नाही आपल्याला? ज्ञानोत्तर ज्ञान पश्चात देखील ज्ञानवान कर्म करताना दिसतो. का दिसतो? कारण त्याला माहिती आहे कर्म जर उपासना जर केली नाही तर ज्ञानरूपी वृक्ष राहणार नाही, आणि ज्ञानरूपी वृक्षच राहिला नाही तर त्याला मोक्षरूपी फल येणार नाही, आणि मोक्षरूपी फलं चाललं नाही तर ते आपल्याला चाखता येणार नाही. म्हणून तो कर्मोपासना करतो. आणि कर्मोपासना करतो का? कर्मोपासना पुढे हेतू आहे मोक्षारूपी फलाला. म्हणून यावरून कर्मोपासना हे मोक्षरूपी फलाला हेतू आहे असं मानलंच पाहिजे. आणि दुसरे असे म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो, आम्ही नाही म्हणत नाही, केवळ मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो असे मानले तरी ते ज्ञानाच्या रक्षणाकरता कर्मोपासना करणं आवश्यक आहे. पण ते ज्ञानाचं रक्षण तर झालं पाहिजे. आता फल यायला जलसिंचन नाही, वृक्ष हेतू आहे. पाणी किती वृक्षच नसेल, पाणी किती घातलं तर फळ येईल का? तसं ज्ञानच रूपी वृक्षच नसेल आणि पाणी कर्मोपासना रूपी पाणी किती सिंचन केलं तर मोक्षरूपी फल येईल का? त्याला नाही. मग मोक्षरूपी फलाला हेतू कोण? ज्ञानरूपी वृक्ष. हे जरी खरं आहे पण ते ज्ञानरूपी वृक्षाचं तर रक्षण झालं तर फल येईल ना. मग ज्ञानरूपी वृक्षाचं रक्षण होण्याकरता कर्मोपासनारूपी जलसिंचन झालंच पाहिजे. त्या अर्थाने बोलतो. म्हणे प्रथम ज्ञानोत्पत्ती करिता आणि पश्चात ज्ञान रक्षणाकरिता आहे ना कर्मोपासना अवश्य केलीच पाहिजे. ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान म्हणजे विद्वान पुरुष कर्मोपासनेचा त्याग करेल
तर जलसिंचन वाचून कशाचा नाश होतो? वृक्षाचा. तसे या ज्ञानरूपी वृक्षाचा अंतकरण भूमीमध्ये कर्म उपासनारूपी जलसिंचन केलं नाही तर त्याचा देखील काय होईल? नाश होईल. मग त्याप्रमाणे उत्पन्न झालेला ज्ञान नष्ट होईल, कारण शुद्ध अंतकरणात ज्ञान होते. हे उभय पक्षात निर्विवाद मान्य. उभय पक्ष म्हणजे कोण? कर्मसमुच्चय असेल किंवा समसमुच्चयवाद. कर्मसमुच्चयवाद आणि समसमुच्चयवाद दोन्ही पक्षाला मान्य आहे की ज्ञानरूपी वृक्ष कोणत्या भूमीत जन्माला येतो? मल आणि विक्षेपरूपी पालकाट्या आहे ना, गदळपणा, काशा तिथे नाही, अशाच भूमीमध्ये हा ज्ञानरूपी वृक्ष जन्माला येतो. आणि कर्मसमुच्चयवाद आणि समसमुच्चयवाद दोन्ही वादाला मान्य आहे. म्हणून ज्ञानोत्तरकाली ज्ञानवान कर्म न करील तर त्याला पाप होईल. मग ज्ञानोत्तरकाली ज्ञानवानाने कर्म केलं नाही तर त्याला पाप होईल की नाही? पाप होऊन पुन्हा नीच लोकप्राप्तीचा प्रसंग येईल की नाही? म्हणून त्यांनी ज्ञानोत्तर सुद्धा काय केलं पाहिजे? कर्मोपासनेचं अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून म्हणतात ज्ञानवान कर्म व उपासना न करील तर पाप होईल, आणि उपासना न करेल म्हणजे पाप, कर्म न करेल तर पाप होईल, उपासना न करेल तर अंतकर्म पुन्हा चंचल होईल, म्हणजे मलविक्षेप दोषाची पुन्हा उत्पत्ती होईल. आणि मलविक्षेप दोष पुन्हा वाढला. जसं शेतीमध्ये पीक घेतलं आणि ते तणनाशक मारलं नाही किंवा ते तण काढलंच नाही तर पिकाला येऊ देत नाही, आणि पिकच वाढत नाही तर पुन्हा त्याला फळ येत नाही. तसं अंतकरणरूपी भूमीमध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासनारूपी वखरणी, नांगरणी, कोळपणी, फवारणी हे जर केली नाही तर अंतकरणरूपी भूमी पुन्हा काय होईल? अपवित्र होईल, मलिन होईल, आणि त्याच्यामधलं ते ज्ञानरूपी वृक्ष चांगला सुरकुतून जाईल, तो नष्ट होईल आणि मग मोक्षरूपी फल प्राप्त होणार नाही. त्याकरता काय केलं पाहिजे? निष्काम कर्म, निष्काम उपासना तुम्ही केलीच पाहिजे. आणि त्याच्याकरता म्हणून मलिन आणि चंचल अंतकरणात ज्ञान राहणार नाही. जसा सुकलेल्या भूमीत कोण राहत नाही? उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात, संस्काराने शुद्ध केलेल्या स्थानी वेदपाठी ब्रह्मचारी राहतात. संस्काराने शुद्ध म्हणजे कोणता? दोषापनयन आणि गुणाधान. अगोदर दोषापनयन करतात त्या भूमीतला चांगलं मंत्र वगैरे करून, आणि गुणाधान करतात, चांगले वृक्ष वगैरे लावतात, चांगला आश्रम निर्माण करतात, मग वेदपाठक ब्राह्मण तिथे राहतात. तेच स्थान काही निमित्ताने म्हणजे एखादा अल्लाउद्दीन खिलजी आला तिथे गाय कापली आहे ना, किंवा आणखी एखादा नरमास भक्षी राक्षस आले, त्यांनी 4 लोक मारले, मग ती काय होती? दूषित भूमी होती. मग ते वेदपाठक तिथून काय होतात? निघून जातात. उदाहरण पाहिलं आपण दंडक अरण्याचं. मग काही निमित्ताने ती मलिन झाली तर त्या स्थानात त्याग करतात. त्याप्रमाणे कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतकरणामध्ये ज्ञान राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी काय आहे? अवश्य हेतू आहे. अशा रीतीने कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मोक्षाचे हेतू आहे असा अंगीकार करा. किंवा हे जर तुम्ही नाही, मोक्ष आम्हाला ज्ञानानेच मानायचा, कर्म उपासना त्याला हेतू नाही, असं जर म्हणाल तर दुसरा पर्याय घ्या. मोक्षाला हेतू ज्ञानच आहे, पण ज्ञानाच्या रक्षणाकरता हेतू कोण आहे? ज्या ज्ञानाला मोक्ष फल लागणार आहे ज्ञानरूपी वृक्षाला, त्या ज्ञानरूपी वृक्षाचं रक्षण करण्याकरता जलसिंचन म्हणून कोण उपयोगाचे आहे? कर्म उपासना हेतू आहेत असा अंगीकार करावा. दुईपैकी कुठलाही प्रकार घ्यावा, कुठलाही प्रकार पत्कारला म्हणजे स्वीकारला तरी ज्ञानवानास कर्मोपासना कर्तव्य आहे असेच काय होते? सिद्ध होतं. आणि या समुच्चयालाच काय म्हणतात? या वादालाच काय म्हणतात? समसमुच्चयवाद असं म्हणतात. पण हा समसमुच्चयवाद खंडनी आहे, तर त्याचा खंडनाचा विचार उद्याच्या चिंतनामध्ये आपण करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री